आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। तर मुंबईकरांसाठी आता लवकरच 208 एसी रेल्वे सेवेत येणार आहेत। गाड्या उच्च दर्जाच्या सोयीसुविधांनी सज्ज असणार आहेत। महामुंबईतील वाहतूक पायाभूत सुविधांसाठी मेगा निर्णय घेण्यात आलाय। कबूतरखान्यासंदर्भात आंदोलन करणाऱ्या 150 जणांविरोधात गुन्हा। 6 ऑगस्टला जैन समाजाच्या नागरिकांनी केलेलं आंदोलन। 150 जणांविरोधात दादर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल। माढ्याच्या कोकण मंडळाच्या सोडतीला अर्जदारांचा भरभरून प्रतिसाद। ठाणे, वसई, कल्याण, नवी मुंबईतील 5285 घरांसाठी आतापर्यंत 1 लाख अर्ज। मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी मुदतवाढ। कृषी आणि विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उद्यापर्यंत मुदत। पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन परवाने देण्यास प्रारंभ। सहज व सोयीस्कर पद्धतीने अर्ज करता येणार। पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरात उद्या पाणीपुरवठा बंद राहील। पालिकेच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात दुरुस्तीचं काम होणार। पिंपरी चिंचवडमध्ये पीएमआरडीएची पथकं तयार। गेल्या 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे खबरदारी। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पिंपरी चिंचवडमध्ये 7 धान्य दुकानांसाठी 28 अर्ज। 31 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रस्ताव सादर केला जाणार। अ विभागात दुकान मिळवण्यासाठी सर्वाधिक स्पर्धा। पिंपरी चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग राज्यात अव्वल। शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाद्वारे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये प्रथम स्थान।